बबलू पाटिल। हमारे बीच रुपेश पाटिल कुक्सा पहुंच चुके हैं। हम आपसे निवेदन करते हैं कि हम आपका हार्दिक स्वागत करते हैं और आपसे निवेदन है कि आपको मंच पे आना है और उसकी शोभा को बढ़ाना है। रुपेश पाटिल कुक्सा। So Bablu Patil open the bowling attack. Facing him batsman Mohan Salvi. Mandatory power play going on. First ball from Bablu Patil. This time control pull stroke, cross batted shot to mid wicket, and with the stroke batsman through for one. Sharp in cutter from Bablu Patil. So Mohan Salvi off the mark with single and SK Safe one without loss. Bablu Patil, right arm over the stumps. Shot, try to cuss, miss him with the bounce. Bablu generate the pace and as far as bounce from the pitch. Great delivery. Bablu Patil. Ball this time, not a very good stroke. Inside edge, rose to mid wicket. They threw for one, looking for a second. In come throw, but wicket keeper doesn't collect cleanly. And finally, batsman taken a too risky run. Last ball, superb stroke, 6 runs. Great stroke around the off stump. Rishikesh Patil showing his class. Score bouncing to 9 for no wicket. Good start from SK Sape. Bablu Patil. This time firmly driven over the infield for 4 through the extra cover fence. This is the amazing batting. That was a juicy half volley under the eye. Played a firmly driven lofted struck over the infield through the extra cover for 4. अतिशय सुरेख अशा पद्धतीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दणदणीत सणसणीत खणखणीत असे फटके. चौकार आणि षटकार. This time another beautiful stroke, misfield, and ball is racing once more all the way to the extra cover fence for 4. Look at that. Picks on the off volley and firmly driven all on the ground for 4. That marks an expensive overturn from Bablu Patil. Consider 16 runs. 17 धावा 17 धावपंचावरती. runs. निश्चितपणे पहिला चेंडू होता 1 धाव देणारा. पुढचा चेंडू निर्धाव. त्याच्यानंतर मात्र आपण पाहतोय कमबॅक केलं ते ऋषिकेश पाटीलनं. दुहेरी धाव जोडली. एक उत्तुंग षटकार आणि सलग 2 चौकार. एक चौकार नशिबाचा होता, मात्र नशिबाचाही म्हणता येणार नाही कारण तेवढा खणखणीत प्रहार होता आणि कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाकडनं चुकी घडली. 4 धावा प्राप्त केल्या गेल्या आणि त्याच जोरावरती पॉवर प्लेच्या षटकात पॉवरफुल फलंदाजी. बिनबाद 17 धावा. 1 ओवर 17 रन. काफी तीखे तेवर लग रहे हैं ऋषिकेश पाटिल के. राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए. इस मरतबा ऑफ स्टंप के काफी बार वाइड. बंटी को गेंदबाजी दी गई है. 18 पे पहुंचा है स्कोर. ऋषिकेश पाटिल के तेवर काफी तीखे लग रहे हैं, लेकिन अनुष्का के तेवर ऑस्ट्रेलिया मैच फ्लॉप रहे. इस मरतबा नजरें हट गई थी. स्विंग करना चाहते थे ऑन साइड में. बल्ले को टकराई, फिर गेंद शरीर से टकराई. शॉर्ट कवर में गई 1 रन. 19 पे पहुंचा है स्कोर. सामना कर रहे हैं अब ऋषिकेश पाटिल. देखना है कि आज की शाम क्या विकी स्पोर्ट कुक्से के नाम या एसके सापे के नाम. राइट आर्म ओवर द विकेट. बहुत बढ़िया गेंद. गुड लेन पे पड़ने के बाद अच्छा उछाल रहा था. रफ्तार भी अच्छी थी. देखिए बंटी ने सुबह से बहुत अच्छी गेंदबाजी की है. बंटी
खतरे की घंटी बजाते हुए राइट आर्म ओवर द स्टंप जा रहे, फिर से पटकी भी गेंद अपने सामने ही पटक दिया वाइड। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रनों पे पहुंचा है। 1 फॉर दी ओवर का भी इशारा किया है अंपायर शानू कुरैशी ने। एक बाउंसर अप कर चुके हैं। तीखी नजर है शानू की। बल्ले का सीधा लेके गेंद नॉन स्टॉप बाउंड्री पे, लकी बाउंड्री। नशिबाचा चौकार, मात्र नशीब सुद्धा शुरांना साथ देत असतो। या ठिकाणी शुराप्रमाणे वीराप्रमाणे लढतो आहे ऋषिकेश पाटील, चौकार प्राप्त करतोय आणि या चौकाराच्या जोरावरती धाव फलकावरती धावा झळकल्या गेलेल्या आहेत। बिनबाद 25, बहुत बढ़िया 24। बहुत बढ़िया बल्लेबाजी हम देख रहे हैं। 24 रन में बंटी ऋषिकेश को, पटकी भी गेंद, पुल किया, गेंद मैदान के अंदर या बाहर। इस मर्तबा बढ़िया कैच, कोई गलती नहीं की डीप में, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, आउट हो गए ऋषिकेश। आउट होने से पहले बहुत अच्छी बल्लेबाजी की, 3 चौके लगाए, एक सिक्सर मारा और कुल मिलाकर उन्होंने 22 रन बनाए। नंद किशोर ने बैट्समैन, इस मर्तबा स्लॉक स्वीप ले लिया बदला वहां पे मोनिश साल्वी ने ऋषिकेश का, साजन के घर बंटी को। मैच बड़ा होता है गायकवाड़ सर, क्योंकि घोड़ों की नहीं शेरों की लड़ाई है। ये आज की चोटी की टीम का सवाल है, तो फिर वहां पर अच्छी बल्लेबाजी, अच्छी गेंदबाजी, सब कुछ बढ़कर आता है। निश्चित आपण जर पाहिलं तर चेंडू चांगला होता, परंतु या चांगल्या चेंडूला मोहन साळवीनं षटकारात परावर्तित केलेला आहे आणि त्या जोरावरती आपण पाहतोय धाव बलगावती धाव झळकल्यात एक गड्याच्या मोबदल्यात 30 धावा। एसके सापे ने शायद अलग रणनीति बनाई है। इस मर्तबा बल्ले के अंदर लगी थी, कट करना चाहते थे, फ्लाई स्लिप पे गेंद, डायरेक्ट थ्रो, लेकिन नंद किशोर के लंबे कदम क्रीज में पहुंचते हुए 2 ओवर की समाप्ति, रन बने 31, विकेट गिराए 1। एसके सापे टॉस हार के पहले बल्लेबाजी करती हुई। क्या लगता है सापे कहां तक देख रही है गायकवाड़ सर? निश्चितपणे सापे संघाचे जर आपण या ठिकाणी उद्दिष्ट पाहिलं तर ज्या पद्धतीने खेळ होतोय 60 ते 70 धावांचं उद्दिष्ट त्यांनी डोळ्यासमोर ठेवून खेळायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांची रणनीतीच जेव्हा सलामीची जोडी ज्या पद्धतीने आली त्याच वेळेस दिसून आली। ऋषिकेश पाटील आणि मोहन आणि त्यांनी ज्या पद्धतीने आक्रमण केलेले जणू काही आपण 60 ते 70 धावांचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ते खेळतायत। पहिल्या षटकात 17 धावा वसूल केल्या गेल्या, मात्र या षटकात थोडेसे धावसंख्येला लगाम लागला। तीसरे ओवर के लिए मरता क्या ना करता, गेंदबाजी के लिए बुलाया गया है गेंदबाज मयूर को। पहिल्या षटकात 17 धावा, दुसऱ्या षटकात 14 धावा आणि त्याच जोरावरती 15.50 ची सरासरी। परंतु पीटीसी मधील एक सर्वोत्तम गोलंदाज म्हणून ज्याची वारंवार गणना होते तो मयूर पाटील गोलंदाजी करतोय। लेकिन कहीं ना कहीं थोड़ा दबाव रहेगा, तो अच्छे बैट्समैन पिच पर है और रन भी काफी बने पहले 2 ओवर में। देखना है कि मयूर पाटिल अपने क्लास को साबित करते या नहीं। राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए उछाल दिया गेंद को मिड विकेट पे, तान दिया आसमान में, 6 रन। मोनिस ने मोर्चा खोला है ऋषिकेश के आउट होने के बाद। मोहन साळवी अतिशय आक्रमक अशा पद्धतीची फलंदाजी करतोय। ओल्ड इज अ गोल्ड, अनुभवी खेळाडू आहे आणि या ठिकाणी सोन्याप्रमाणे चमकतोय, आपल्या संघाला सुस्थितीत नेतोय। 37 धावा धाव फलकावरती झळकल्या जात आहेत। मयूर पाटीलचा कोणताही दबाव त्याच्यावरती आपल्याला पाहायला मिळत नाहीये, उलट पक्षी आणखी धारदार फलंदाजी, विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळते। एसके सापे ने जो रणनीति है वो जबरदस्त है। अब ये मनमोहन है या जगमोहन है, लेकिन शॉट मनमोहन था।
राइट आर्म ओवर द विकेट, फुल टॉस गेंद, ड्राइव किया गेंद को, गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री पे गई है, 1 रन स्कोर में बढ़ता हुआ। ये देखिए ओवर थ्रो हुआ है और नंद किशोर को देखिए, ऐसा लगता है कि वो रेस में है, जिस तरह दौड़ रहे हैं। चुरा लिया है तुमने जो रन को। स्कोर आगे बढ़ता हुआ 39 रनों पे पहुंचा है। ओवर नंबर 3 का खेल चलता हुआ, टॉस हार के पहले बल्लेबाजी करती हुई एसके सापे। राइट आर्म ओवर द स्टंप्स, फुल टॉस गेंद, मिस टाइम स्ट्रोक, लेकिन गेंद डीप कवर में गई है। अब अच्छी फील्डिंग, सिर्फ 1 रन। नंद किशोर को पहली मर्तबा मौका मिला है। स्कोर है 40 रन। बहुबली बैट्समैन है और बहुबली स्ट्रोक भी लगाते हैं। नंद किशोर बजागे सामना करें मयूर पाटिल का। मयूर पाटिल राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए, नंद किशोर को उछाल दिया, 6 रन। ये नंद किशोर का शॉट है, जो लगा तो फिर बाहर ही नजर आता है। शॉट, बूम बूम 6। स्कोर 46 रन। इरादे साफ कर दिए हैं सापे ने। आज की शाम दोनों टीमें, क्योंकि मुकाबला बहुत बड़ा है, एड़ी चोटी का जोड़ लगा रही है। भावे सर, या स्पर्धेतील सर्वात लांब जाणारा षटकार आपल्याला पाहायला मिळाला नंदकिशोर बजाज यांच्याकडनं. उनका खड़े रहने का स्टांस भी बहुत अच्छा है, बॉटम एंड का अच्छा इस्तेमाल करते हैं। बैकलिफ ऑलवेज यूज्ड, लॉन्ग बैकलिफ, ऊंची बैकलिफ। मयूर पाटिल दबाव में आते हुए, ओ बढ़िया वापसी, आगे रखा था और थोड़ा गति परिवर्तन था, पैर नहीं चले थे, स्टैंड एंड डिलीवर शॉट खेलने की कोशिश। स्कोर अभी भी 46 रन। तीसरा ओवर चलता हुआ, राइट आर्म ओवर द स्टंप्स, फिर से अच्छी गेंद, बोल्ड। बदला ले लिया मयूर पाटिल ने, बड़ी विकेट। बहुत बड़ी विकेट गिरती हुई नंद किशोर आउट होके गए, इन कटर पे बोल्ड हो गए। अब ओवर समाप्त होते हुए 3, कुल स्कोर है 46 रन। लेकिन यहां से कुछ ना कुछ 10 के ऊपर रन आए तो, क्योंकि शाम का मैच है, बड़ा मैच है, और हालांकि विकी स्पोर्ट कुक से डिफेंडिंग चैंपियन है, उनके पास बल्लेबाजी की एक मजबूत खेप भी है, और बबलू पाटिल का बल्ला आग उगल रहा है, तो ये मुकाबला बहुत ही रोमांचक रहेगा। नए बैट्समैन पिच पर आए हैं। आकाश शास्त्री सामना कर रहे हैं मोनिश सालवी, मोहन सालवी। गेंदबाजी के लिए भूषण, लेफ्ट आर्म ओवर द विकेट, पहली गेंद और बल्ले का बाहरी किनारा, रिले कैच। स्कोर इस वक्त 46 रन। 3 विकेटों के नुकसान पे हैट्रिक तो नहीं हुआ, लेकिन पिछली 2 गेंदों पर 2 विकेट गिरे। नए बैट्समैन बल्लेबाजी को आए हैं, दत्ता सुतार।
46 रन 3 विकेटों के नुकसान पर। नक्कीच मंचावरती आपण पाहतोय ज्ञानेश्वर मागे, नरेश राऊत मंचाची शोभा वाढवत आहेत. सुंदर व्यासपीठाचं विहंगमय दृश्य. भूषण दत्ता सुतार के लिए बढ़िया गेंद, स्लॉक स्वीप करना चाहते थे, आड़े बल्ले से बीट किया। देखिए वेरिएशन पे बहुत ध्यान दे रहे हैं गेंदबाज भूषण। ऑफ स्टंप उसके करीब गेंदों को रख रहे हैं और बैट्समैन को आजादी बरतने नहीं दे रहे। लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए सुतार के लिए इस मर्तबा पैरों के सामने ड्राइव के आउटफील्ड में 1 रन बनता हुआ। स्कोर 47। इस ओवर में रोक लगा दिए भूषण ने। पिछली 3 गेंदों पर 1 रन दिया, 1 विकेट लिया। मोहन, ओ बढ़िया गेंद विकेटों के ऊपर से चली गई विकेट कीपर के पास। अच्छी गेंद थी। मोहन, देखना है क्या कुछ हुआ है। रन पूरा करते हुए बैट्समैन, लेकिन डेथ ओवर में बहुत ही कंजूस भरी गेंदबाजी कर रहे हैं भूषण। रन बने 48। हालांकि 49 का लक्ष्य एसके सापे के सामने रखा था डोले ने। देखना है कि सापे इस वक्त बंटी स्पोर्ट्स के विकी स्पोर्ट्स के सामने क्या लक्ष्य रखती है। कितनी गेंदें बची? 1 गेंद, नो बॉल। सोने पे सुहागा, स्लॉक स्वीप। भूषण को कराए बाउंड्री के दर्शन। ये जो सिक्सर लगा है और फ्री हिट पे अगर बड़ा स्ट्रोक आता है तो ये मैच का कहीं टर्निंग पॉइंट ना बन जाए। 54 रन हो चुके हैं। अगर एक स्ट्रोक बड़ा आया तो फिर 60 रन एक अच्छा टोटल है, क्योंकि फ्री हिट है और बैट्समैन जिन्होंने ये सिक्सर लगाया, दत्ता सुतार चाहेंगे कि एक और सिक्सर आए, क्योंकि 100 सुनार की, 1 लोहार की और ये सुतार की। भूषण सामना कर रहे हैं। 55 धावा आहेत, 55 धावा। 55 रन हुए हैं। जरा हमारे ऑफिशियल स्कोरर थोड़ा युवा है, सीख जाएंगे। इस मरतबा बैकफुट पे गए, पंच की हवा में 1 रन बना है। दूसरे के लिए निकल पड़े, गेंद घूमी है, तीसरे की कॉल है और 3 रन नहीं पूरे हो गए। बबलू के हाथ से गेंद छूटी, चौथे की कॉल है और चौथे पे रन आउट, 1 शॉट। तो कुल मिलाकर 2 रन है स्कोर में। कुल स्कोर हो गया 57 रन। 58 रन की चुनौती रखी है आज की शाम अपने नाम करने के लिए विकी स्पोर्ट कुक्से के सामने। और इससे पहले कि दूसरे ओवर की शुरुआत हो, कल सुपर संडे, सुपर डे रहेगा इस ट्रॉफी का। देखना ना भूलिए, बने रहिए हमारे साथ। जीटीसी लाइव, बिग बॉस ऑफ टेलीकास्ट। और कौन बनेगा विजेता आज शाम का, ये आपको पहुंचाएंगे गायकवाड सर। निश्चितच धन्यवाद भावे सर. उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना सकाळी बरोबर 9 वाजता खेळवला जाईल. एसएससी पडगा वर्सेस कुरुन
या दोन संघांच्या दरम्यानची पहिली लढत असेल. दुसरी लढत MS चिंचोली वर्सेस कासणे स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये खेळवली जाईल. तिसरी लढत भोईरपाडा वर्सेस एकविरा भादाणे या दोन संघांच्या दरम्यानची असेल. आणि चौथी लढत धनेश 11 कुकसे आणि तलोली मुफीदचा हा संघ. अशा पद्धतीनं उद्या पहिल्या फेरीच्या 4 लढती पाहणार आहोत. उद्या बरोबर सकाळी 9 वाजता खेळायला सुरुवात होईल. SSC पडगा संघ आणि कुरुंद या दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. आजच्या दिवसाच्या अंतिम सामन्यामध्ये पोहोचलेले दोन संघ म्हणजेच SK स्पोर्ट्स सापेस संघ आणि विकी स्पोर्ट कुकसे. SK स्पोर्ट्स सापेस संघानं धावांचा डोंगर उभारलेला आहे. विजयाचं लक्ष आपण जर पाहिलं तर ठेवण्यात आलेलं आहे 58 धावांचं. म्हणजे प्रतिषटकामागे जी सरासरी आहे ती 14.50ची. अतिशय आकर्षक अशा पद्धतीनं SK स्पोर्ट्स सापेस संघानं या स्पर्धेमध्ये यश प्राप्त केलेलं आहे. विकी स्पोर्ट कुकसे एक रंगतदार अशा लढतीमध्ये आपण आलेलो आहोत. मातब्बर संघ आहे कुकसे सुद्धा आणि त्यामुळे ही जी लढत असेल ती रोमहर्षक असेल. आणि जेव्हा जेव्हा SK स्पोर्ट सापे वर्सेस विकी स्पोर्ट कुकसे अशी लढत झालेली आहे तेव्हा तेव्हा नेत्रदीपक अशा पद्धतीची लढत आपल्याला अनुभवायला मिळालेली आहे. मी पुन्हा एकदा जयदुर्गा चषक 2020 मध्ये तमाम प्रेक्षकांचं स्वागत करतोय. आणि याच मैदानावरती विकास स्पोर्ट कुक्स अतकोली आयोजित अतिशय मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची लढाईला सुरुवात होईल. नाताळा आहे 25 तारखेला आणि याच शुक्रवारी नाताळाच्या दिवशी स्पर्धेला आरंभ होईल. तर आपली नोंदणी त्वरित करायची आहे. त्याचप्रमाणे पडगा असोसिएशनच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला आव्हान करण्यात आलेले आहे. ज्या कोणी संघांनी रजिस्ट्रेशन केलं नसेल तर त्यांनी आपलं रजिस्ट्रेशन त्वरित करून घ्यायचं आहे. खेळायला सुरुवात करायची आहे. पंचांना विनंती करेन बबलू आणि बंटी. तर ही हिट सुपर हिट जोडी मैदानावरती मैदानावरती काय घडणार आहे आखो देखा हाल आपण पाहणार आहोत. आतापर्यंत आपण काय केलं याला फार महत्त्व नाही आहे तर मैदानावर काय घडतं याला फार महत्त्व आहे. आणि SK सापेस संघानं दाखवून दिलं अतिशय देखणी अशी कामगिरी केली आणि त्या जोरावरती हा संघ आजच्या दिवसाच्या अंतिम सामन्यामध्ये पोहोचलेला आहे. बंटी बबलू आणि त्यांच्या साऱ्या साथीदारांनी चांगली कामगिरी केली आणि ते विकी स्पोर्ट कुकसे हा सुद्धा संघ आजच्या दिवसाच्या अंतिम सामन्यामध्ये आलेला आहे. कालच्या दिवसामध्ये सरस्वती खालिंग संघानं वर्चस्व प्रस्थापित केलं. आजच्या दिवसामध्ये वर्चस्व प्रस्थापित करणारा संघ कोणता? 24 चेंडू शेष आहेत. कपिल माघे पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज. आपण व्यासपीठावर पाहतोय प्रमोद शेलार असतील, नरेश राऊत असतील, त्याचप्रमाणे त्यांच्या सोबतीला ज्ञानेश्वर मागे आहेत. उमेश राऊत यांनाही आपण पाहतोय. खेळ सुरू होण्याचा इशारा येतोय. कपिल मागे सज्ज गोलंदाजी समोर जाईल बबलू. पहिला चेंडू या ठिकाणी पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न आणि त्यात यशस्वी होतोय. फाईन लेगच्या क्षेत्रात चेंडू जातोय सीमा रेषा पार चौक. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता मात्र त्याला चकमादेत चेंडू सीमा रेषेकडे गेला. 4 धावा प्राप्त केल्या गेल्या. वेल बिगिनिंगचा हाफ डन. चांगला प्रारंभ होणं गरजेचं आहे आणि पहिल्याच चेंडूवरती 4 धावा प्राप्त केल्या गेल्या. पुढचा चेंडू कपिल मागे समोर जाईल बबलू. निश्चितच ब्लॉक होलचा वेध घेणारा चेंडू होता. अतिशय सुरेख चेंडूची हाताळणी. एक तेरी तो एक मेरी. पहिल्या चेंडूवरती चौकार लागल्यानंतर कोणीतरी कमबॅक करतोय कपिल. अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. अशाच पद्धतीचे चेंडू हाताळावे लागतील. SKचे सारे खेळाडू कपिलचा उत्साह दुणावत आहेत. दरम्यान पुढचा चेंडू समोर जाईल तो बबलू पाटील. फुल्लर लेन चेंडू होता. पंतांचा इशारा वाईटचा. स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. अतिशय महत्वाच्या क्षणी स्वेर चेंडू. या चेंडूवरती एकंदरीत 5 धावा मिळत आहेत आणि त्याच जोरावरती धाव फलकावरती धावा झळकत आहेत. बिनबाद 9.
अतिशय दुर्दैवी अशा पद्धतीची ही गोलंदाजी झाली सापे संघासाठी. मात्र एक बोनस मिळाला विकी स्पोर्ट कुकसे संघाला. एकदा पूर्ण केली, एखाद्यावर समाधान मानावं लागतंय. एक धावेच्या जोरावरती धाव फलकावरती धावाला झळकतायत. 10 दुहेरी अंकांमध्ये धावसंख्या प्रविष्ट झालेली आहे. प्रेक्षकांनाही मी विनंती करतोय, अतिशय महत्त्वाचा क्षण आहे, कुशल मोमेंट आहे. कृपया आपण पडद्याच्या मागे जाल, सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे. पॉवर प्लेचं षटक, पॉवरफुल गोलंदाजी आणि फलंदाजीचा अनुभव घ्यायला मिळतोय प्रेक्षकांना. दरम्यान कपिलचा पुढचा चेंडू सामोरं जाईल तो बंटी. अतिशय सुरेख चेंडू, तेवढा सुंदर प्रहार, मात्र चेंडू मैदानामध्ये राहतोय आणि एक सुरेख अशा पद्धतीचा झेल टिपला जातोय. सीमा रेषेपासून केवळ आणि केवळ 6 इंच पाय दूर होता. कुठल्याही प्रकारची हालचाल केली नाही. चेंडू आहे त्यावरती नजर ढळू दिली नाही आणि अचूक झेल टिपला. पहिला झटका फटका बसलेला आहे. धावसंख्या स्थिर 10. पहिला गडी बाद झालेला आणि नव्याने फलंदाज येतोय तो महेश. पहिलं षटक मार्गस्थ. धाव फलकावरती धावा झळकलेल्या आहेत. एक गड्याच्या मोबदल्यात 10. विजयाचं लक्ष आपण पाहिलं तर ते 58 धावांचा डोंगर उभारायचा आहे, कारण 14.50 ची सरासरी आहे. दरम्यान पुढचा चेंडू, निश्चित एक खणखणीत प्रहार करण्याचा प्रयत्न. वाईडिश मिड विकेटच्या क्षेत्राकडे चेंडू जातोय, पळून एकदा पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र फंबलिंग झाली क्षेत्ररक्षणात आणि 4 धावा बहाल झाल्या. 14 धावा धाव फलकावरती. पूर्ण करण्यात यश आलेलं आहे. सामना रंगतदार होईल, रोमहर्षक होईल, यात शंका नाही. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जातो काय. अतिशय सुरेख सुंदर अशी लढत, नेत्रदीपक लढत आपल्याला पाहायला मिळते. जयदुर्गा चषक 2020 कालच्या दिवसातली शेवटची लढत अतिशय कडवी झाली. आणखी एक जबरदस्त प्रहार, मिस टाइम शॉट आणि चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, अचूक झेल टिपतोय आणि बबलू पाटील बाद होऊन तंबूत परततोय. आणि एस के सापे संघाचा जल्लोष आपण पाहतोय. जसा विजयाचा जल्लोष असतो तसा जल्लोष बबलू पाटील बाद झाल्यानंतर, कारण एक मोठा मासा, देव मासा जाळ्यात अडकला गेलेला आहे. पूर्ण क्षमता होती बबलू पाटीलमध्ये. यूट्यूबवरती आपण जर पाहिलं तर अनेक बबलू पाटीलच्या खेळी तुम्हाला दिसून येतील. अतिशय प्रतिभावंत असा हा फलंदाज आहे, मात्र बाद होऊन तंबूत परतलाय. निराशा आहे विकी स्पोर्ट कुकसेच्या समर्थकांच्या गोटामध्ये, मात्र जल्लोष पाहायला मिळतोय एस के सापेच्या गोटामध्ये. मोहन साळवीच्या चेहऱ्यावरचं हास्य सांगून जातंय की ही किती महत्वाची विकेट होती. मयूर अष्टपैलू खेळाडू, गोलंदाजी धुरा सांभाळण्यासाठी नंदकिशोर उर्फ बाहुबली सज्ज आहे. मगाशी स्वयंचित होऊन तो तंबूत परतला होता, आता मात्र सज्ज असेल. त्याचा मोबदला पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे. कॉन्ट्रीब्युशन जर पाहिलं आपण तर एस के सापे संघाच्या प्रत्येक खेळाडूंनी कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. मोलाचं योगदान आहे, कारण त्यांचे संघाचे करते धरते आपण मंचावरती पाहतोय आणि कुठेतरी त्यांचा उत्साह वाढवणारी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते एस के सापेच्या खेळाडूंकडनं. बाहुबली पहिला चेंडू, निश्चितच डाव्या यष्टीच्या थोडासा बाहेर चेंडू, पंचांचा इशारा वाईट. एक अतिरिक्त धाव, 15 धावा धाव फलकावरती झळकत आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यात 15 धावा. विजयासाठी अजूनही 43 धावांची गरज आहे आणि चेंडू शेष आहेत 18.
दरम्यान पुढचा चेंडू बाहुबलीचा सामोरा जाईल मयूर. फुलटॉस चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न अतिशय सुरेख अशा पद्धतीनं लॉंग ऑनच्या डोक्यावरनं चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. मैदानाच्या बाहेर ज्यांनी झेल पकडलेला आहे त्यांच्यासाठी आज स्पेशल गिफ्ट असेल नरेश राऊत यांच्याकडनं. तो त्यांनी संध्याकाळी स्वीकारायचा आहे. दरम्यान पुढचा चेंडू बाहुबलीचा अतिशय देखणा चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर केला आणि या ठिकाणी मयूर पाटीलची खेळी संपुष्टात. जवाब पत्थर से देते हुए चेंडू फळीचं महायुद्ध रंगतंय. षटकार पाहायला मिळाला त्याच्यानंतर कमबॅक करतोय आणि त्रिफळा उद्ध्वस्त करून देतोय. आणि त्याच जोरावरती आपण पाहतोय 3 गड्यांच्या मोबदल्यात धाव फलकावरती धाव झळकलेले आहेत. 21 विशाल आलेला आहे. विशालला मोठे विशाल फटके खेळावे लागतील. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय पंकज. अशा पद्धतीनं नवोदित फलंदाजांवरती जबाबदारी येऊन ठिपलेली आहे. नॉन स्ट्राईकला महेश. तर बाहुबलीचा पुढचा चेंडू आणखी एक खणखणीत प्रहार. आता मात्र चेंडू गॅप शोधण्यामध्ये यशस्वी ठरतोय आणि चेंडू पाहूया काय येतोय. पंचांचा निर्णय षटकार. सत्तावीस धावा धाव फलकावरती अजूनही. शांत शांत योग्य निर्णय देऊ आपण. दोन्ही संघ आपले आहेत. निर्णय द्या तुम्ही, आम्ही मान्य करू.
खेळ सुरू करायचा आहे. सव्वीस धावा. दरम्यान पुढचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्राकडे चेंडू धाडला जाते. पळून एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही. 27 धावा धाव फलकावरती. विजयाचं लक्ष आहे 58 धावांचं अजूनही. सव्वीस धावा. दरम्यान पुढचा चेंडू. आणखी एक दणदणीत प्रहार एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात. चेंडू जातोय. पंचांचा इशारा येतोय. सीमा रेषा पार. षटकार. बत्तीस धावा धाव फलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यात अजूनही 26 धावांची गरज आहे. या षटकातील अजूनही एक चेंडू शेष आहे आणि धाव फलकावरती धावा झळकलेल्या आहेत 32. निश्चितच ईट का जवाब पत्थर से. 3 महत्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर सुद्धा विकी स्पोर्ट कुकसे संघाचे फलंदाज हारागिरी पत्करायला तयार नाही आहेत. क्षमता आमच्यामध्ये दाखवून देतात. दरम्यान पुढचा चेंडू बाहुबलीचा. डाव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर. पंचांचा इशारा वाईट. धाव फलकावरती धावा झळकत आहेत 33. विजयासाठी आता 12 चेंडू आणि 25 धावांचं आव्हान येऊन ठेपलेलं आहे. दोन्ही संघांसाठी अजूनही 50-50 संधी. पुढचा चेंडू बाहुबलीचा. सामोरा जाईल महेश. निश्चितच सुरेख चेंडू. ते तर्रार चेंडू. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. अशा पद्धतीने षटक समाप्तीचा इशारा येतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावा, 12 चेंडू, 25 धावा. हे समीकरण अतिशय सुरेख अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. रोमहर्षक रंगतदार लढतीकडे जात आहोत. पहिल्या षटकामध्ये 14 धावा बहाल झाल्या होत्या. या षटकामध्ये जर आपण पाहिल्या तर 19 धावा बहाल झाल्या आणि त्या जोरावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात 33 धावा. पाणी मैदानात घेऊन जायचंय. पाणी मैदानात घेऊन जायचंय त्वरित. लढतीमध्ये जो संघ विजय होईल तो अंतिम 3 मध्ये पोहोचेल. विकी स्पोर्ट कुकसे वर्सेस SK स्पोर्ट सापे. 57 धावांचा डोंगर उभारला. 58 धावांचं लक्ष ठेवलं. निश्चितच आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकात 14 धावा वसूल केल्या गेल्या. महत्वाचे गडी बाद झाले पहिल्या षटकात. मात्र कमबॅक केलं गेले दुसऱ्या षटकात. अशा पद्धतीनं 10 चेंडू 19 धावांचं समीकरण. सिली मिड ऑफ पाहतोय आपण. दबाव. एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टाइम शॉट. स्वतः एसटी रक्षक. चेंडू खाली येतोय आणि एक सोपा झेल धरतीला दान होतोय. 2 धावा लिहिल्या या पूर्ण. 2 धावेच्या जोरावरती धाव फलकावरती धाव झळकतायत 41. विजयाचं समीकरण 9 चेंडू आणि 17 धावा. घड्याळाचं ज्याप्रमाणे लोलक असतो तो कधी डावीकडे येतो कधी उजवीकडे येतो. त्या पद्धतीनं विजयाचं लोलक आहे ते आपण पाहतोय. कधी SK सापे संघाकडे जातोय तर कधी तो विकी स्पोर्ट कुकसे संघाकडे येतोय. अशा पद्धतीनं विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल सांगता येत नाही. मात्र अप्रतिम खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख खेळ. चेंडू फळीचं महायुद्ध रंगलेलं आहे जयदुर्गा चषकामध्ये. नरेश राऊत आणि त्यांच्या साऱ्या सहकार्याने जी मेहनत घेतली त्यांच्या
प्रायोजकांनी त्यांना जी काही आर्थिक सहाय्य केलेलं आहे ते सारं सहाय्य त्या ठिकाणी सारी मेहनत परिश्रम 100% वसूल झालेली आहे आणि ही स्पर्धा 100% नव्हे तर 200% यशस्वी झालेली आहे असं जाहीर करायला काही हरकत नाही. अतिशय सुरेख अशा पद्धतीची ही स्पर्धा आपण पाहतोय. निश्चितच प्रत्येक संघासाठी त्याचप्रमाणे आतकोली गावासाठी अभिमानाची स्वाभिमानाची अशी ही स्पर्धा जयदुर्गा चषक 2020. दत्ता गोलंदाजी सज्ज सामोरा जाईल. विशाल पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात सीमारेषा पार षटकार. वरती धाव फलकावरती धावा झळकतायत. 47 जणू काही अशा प्रकारचा चेंडू येईल याची खात्री विशालला होती आणि याच चेंडूची तो वाट बघत होता. चेंडू जुना चेंडू द्यायचा आहे. अशा पद्धतीने धाव फलकावरती 47 धावा 11 धावा आणि 8 चेंडू असं समीकरण येऊन ठेपलेलं आहे. अप्रतिम फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. कौतुक करावं लागेल विशालचं, कौतुक करावं लागेल महेशचं, कारण आघाडीचे 3 फलंदाज लवकर बाद झाले मात्र कोणत्याही प्रकारचा दबाव स्वतःवरती येऊन दिलेला नाहीये आणि खऱ्या अर्थानं चेंडू फळीचं हे महायुद्ध जयदुर्गा चषकामध्ये आपण अनुभवतो आहोत. पहिला दिवस गाजवला सरस्वती खालिंग संघानं. आजचा दिवस कोणाच्या नावावरती कोरला जातोय. 8 चेंडू 11 धावांचं समीकरण. रोमहर्षक रंगतदार अशी लढत. प्रेक्षकांची हृदय आणि मन जिंकणारा हा सामना आहे. सामना कोणताही संघ जिंको मात्र दोन्ही संघानं तमाम प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. त्यांच्या हृदयावरती अधिराज्य गाजवलं असं म्हणायला हरकत नाही. दत्ताचा पुढचा चेंडू सामोरा जाईल विशाल. सिलिमिडॉनचा क्षेत्ररक्षक सिलिमिडॉनला आणला जातोय. मानसिक दबाव इथे निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय पण अशा या प्रयत्नामध्ये निश्चितच जो कणखर असतो तो तेजस्वी होतो, तो तळपतो. त्याचा प्रखर तेज आपल्याला पाहायला मिळतं. बॅटची कडा घेत चेंडू एसटी रक्षकाच्या हातात विसावला कारण शरीरापासून दूरवर खेळण्याचा प्रयत्न झाला आणि कमबॅक करतोय दत्ता. एक महत्त्वपूर्ण झटका फटका दिला जातोय. 4 गड्यांच्या मोबदल्यात 47 धावा विशाल बाजून तंबूत परतलाय. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी असलेली स्पर्धा आहे आणि अशाच पद्धतीच्या साऱ्या स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळत आहेत. त्यामुळे या 7 चेंडूंमध्ये 11 धावा निर्माण कराव्याच लागतील. राहुल आलेला आहे. बबलू पाटील चे हे शिलेदार आणि मैदानावरती क्षेत्रक्षणात पाहतोय ज्ञानेश्वर मागे यांचे शिलेदार. अशी लढत अतिशय सुरेख. रुपेश पाटील विकीस्फोट कुकसे संघाचे करते धरते तर ज्ञानेश्वर मागे हे SK सापे संघाचे करते धरते. दरम्यान पुढचा चेंडू दत्ताचा समोर जातोय फलंदाज राहुल. निश्चित एक सणसणीचा प्रहार. चेंडू हवेत गेलेला आहे. चेंडू सीमारेषा पार षटकार. वर्चस्व प्रस्तावित झाला असं म्हणायला हरकत नाही कारण डाव बलकावची धावा झळकतात. 53 6 चेंडू आणि 5 धावांचं समीकरण येऊन ठेपलेलं आहे. मात्र क्रिकेट खेळामध्ये काही घडू शकतं. जर तर असं म्हणता येत नाही का हा संघ जिंकेल. स्थिती मात्र उजवी आहे. विकीस्फोट कुकसे संघाची यात वाद नाही. आता अमरेला फिल्डिंग मला वाटतं पाहायला मिळेल. पाहूया काय घडतंय. 6 चेंडू 5 धावा असं समीकरण. तारणहर्ता संघाचा नेहमीच ऋषिकेश पाटील ठरलेला आहे आणि तो यावेळेस गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये आलेला आहे. बऱ्याचदा आम्ही असे सामने पाहिलेत की SK सापे संघाची दुसऱ्या डावात फलंदाजी असायची आणि अशा वेळेस ते तुटून पडायचे. यावेळेस मात्र वेळ बदलली. बाजी वेगळी आलेली आहे. फलंदाजीची वेळ होती विकीस्फोट कुकसे संघाची आणि त्यांचे 3 आघाडीचे फलंदाज तंबूत परतल्यानंतर त्यांच्या शिलेदारानं दाखवून दिलं की आमच्याकडे क्रिकेट हा खेळ 11 जणांचा सांघिक खेळ आहे. कोणीही एका खेळाडूवर आम्ही अवलंबून नाहीत. आणि बबलू पाटील यांच्या कर्णधारांनी ती भावना व्यक्त केली होती. तीच भावना SKच्या कर्णधारांनी व्यक्त केली होती आणि दोन्ही कर्णधारांचा विश्वास
या दोन्ही संघांनी सार्थ ठरवलेलं आहे. ऋषिकेश पाटील गोलंदाजी धुरा सांभाळेल, सामोरा जाईल महेश. तर ऋषिकेशचा पहिला चेंडू निश्चितच एक सुरेख चेंडूची हाताळणी केली. मिड विकेटच्या क्षेत्राकडे चेंडू धाडला गेलाय, पळून एकदा पूर्ण केली. एका धावावर समाधान मानावं लागतंय. 5 चेंडू 4 धावांची गरज. मानसिक दबाव दोन्ही संघांवरती. चेसिंग कंपल्सरी असलेली स्पर्धा आहे. 54 धावा झालेल्या आहेत. 5 चेंडू आणि 4 धावा या कंपल्सरी कराव्या लागतील. दरम्यान पुढचा चेंडू अतिशय सुरेख अशा पद्धतीने एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात चेंडू जातोय सीमा रेषा पार आणि अतिशय दुर्दैवीरित्या एस के सापे संघ या स्पर्धेच्या बाहेर पडतोय. मनपूर्वक अभिनंदन 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 बबलू पाटील अँड कंपनी, मनपूर्वक अभिनंदन.